हाय हॅलो नमस्कार. मी सविता तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. चला तर मग सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आज ह्यांची सकाळची ड्युटी होती तर हे गेले कामाला आणि माझं स्वयंपाक वगैरे आटपलाय. आणि आज भेंडीची भाजी केली, पोरांना खूप आवडते. कशासाठी असतंय ते? कशासाठी असतं ते? हा का? सोम तू आणलंस का? बाजारात बापरे, व्यायाम करायचं काय नाही हाताचा. काय नाव याचं? हँड ग्रिपर. कुठनं घेतलं? मिशो. मिशो. किती जड आहे रे ते दाबायला. छान आहे. रोज रोज आणू ना दे आमच्याकडे, व्यायाम करायला आण आमच्याकडे रोज. दोन्ही हाताने. या हातात घे. आज रविवारची सुट्टी असल्यामुळं सोहम आला होता घरी. आणि हर्षदने बघा तिथं पाणी ठेवले कबुतरांसाठी. तर कबूतर आले होते बरेच, तर मी तिथपर्यंत गेले की उडून जात होते. आणि हे बघा कसे मस्त इकडं तिकडं फिरतायत. आणि संध्याकाळ झाल्यावर मी झाडून घेत होते, कारण रोज संध्याकाळी जरा संध्याकाळ व्हायच्या आधीच म्हणजे झाडून घ्यायला पाहिजे, कारण लक्ष्मी यायचा टाईम असतो आणि संध्याकाळी झाडून घेतलंच पाहिजे रोजचे रोज. तशी मला सवय झालेली आहे, तर रोज 5:30ला घेत असते मी झाडून. आणि आमची रूम वरती असल्यामुळं खूपच अशी धूळ वगैरे उडत असते, घरामध्ये खूपच येते धूळ. आणि खिडक्या पण उघड्या असतात दोन्ही साईडच्या, त्याच्यामुळं दिवसभर इतकी धूळ असते, गरमी होते, म्हणून खिडक्या उघड्याच ठेवाव्या लागतात आम्हाला. आणि मग जरा हवा येते दिवसाची, नाहीतर नुसतं माती लागते पायाला, त्याच्यामुळं सारखं झाडून वगैरे घ्यावंच लागतं. आणि मग सगळं आवरून झालं की मग लगेच पोरांसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता, कारण ह्यांना तर उशीरच होणार होता, रात्री येणार होते 11 वाजता. मग आम्ही तिघांनी चहा घेतला. पर्स घेतलीस का? चला फिरायला जायचं आज सृष्टीला ना. कुठं जायचंय? गार्डन. बरं. हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता सृष्टी आणि मी बाहेर चाललोत, तर थोड्या वेळ फिरून येणार आहेत, जरा संध्याकाळचं तेवढंच. चला तर मग येतो जाऊन. तर हे बघा सृष्टी आणि मी बाहेर निघालो, जरा तिला म्हटलं फिरून आणावं, कारण आता तिच्या सध्या परीक्षा चालू आहेत, तर खूपच बोर होते ती घरामध्ये अभ्यास करून करून. त्याच्यामुळं संध्याकाळी तिला बाहेर नेलं. आणि जाताना म्हटलं चल थोडंसं दीदीकडे जाऊत आपण. मग तिला पण घेऊन गेलो होतं बहिणीच्या मुलीला. मोठी बहीण माझी जवळच राहते, आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं की एकत्रच जातो आम्ही. थोडंफार खरेदी काय करायचं असेल तर, भाजीला वगैरे काय घ्यायचं असेल तर सोबतच जातो. आणि ही बघा माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे ही, आणि तिला सोबत घेतलं थोडंसं, म्हणजे तिचं पण फिरून होईल. ती पण घरी बसून काम करते, तर तिला पण तेवढंच थोडेसे पाय मोकळे होतील म्हणून थोडंसं गार्डनमध्ये घेऊन गेलो होतं. तर बघा इथं थोडा म्हणजे काहीतरी कार्यक्रम होता, आणि मग आम्ही 2 मिनटं थांबलो इथं आणि लगेच गेलो. आणि काय कार्यक्रम आहे ते काय माझ्या लक्षात आलं नाही, त्याच्यामुळं मग